नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली संपूर्ण मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी काढली आहे. हिंगोलीमधून यांची सुरुवात झाली आहे. काल परभणीत ही रॅली पार पडली. आज नांदेडमध्ये ही रॅली निघणार आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाव आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी अखंड मराठा समाजाच्या वतीने जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि आज ही रॅली नांदेड शहरात निघणार आहे. शहरातील राज कॉर्नर येथून दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली आहे. एक मराठा लाख मराठा या संख्येने उपस्थित होते. तसेच या रॅलीला मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते व त्यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. आणि मराठा बांधवासाठी मुस्लिम समाजातर्फे शिवाजीनगर आबेदीन मस्जिदीच्या समोर हे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे व समाजातर्फे भरपूर पाठिंबा आम्हाला भेटत आहे आणि सर्व मराठा समाज हा अन्नदानाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे ते परिपूर्ण प्रमाणे करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण भेटला नाही तर मुस्लिम समाज मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस या सरकारला, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला कळल की मुस्लिम समाज मराठा समाजासोबत उतरल्यावर या भारतामध्ये नाही, या महाराष्ट्रामध्ये नाही की या पूर्ण देशामध्ये पूर्ण देश हादरून टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी गवाही मी मुस्लिम समाजातर्फे देतो.